कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बिहारमध्ये पुन्हा पंतप्रधान मोदींचा करिश्मा। बिहारमध्ये एनडीए समोर महाआघाडीचा सफाया। बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप, दुसऱ्या नंबरवर जेडीयू, तर एनडीएला प्रचंड बहुमत। महाआघाडी 50च्या आत। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारच्या विधानसभेचेही निकाल। पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यालयात जाणार। बिहार विजयानंतर दिल्लीतील मुख्य कार्यालयामध्ये ते जाणार। विजयाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संबोधित करणार। बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर जेडीयूचा दावा। नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि राहणार, जेडीयूचा दावा। बिहारमध्ये कलांनुसार एनडीएला दणदणीत बहुमत। आतापर्यंतच्या कलांनुसार आरजेडी आणि काँग्रेसचा बिहारमधून सुपडा साफ। कलांनुसार तेजस्वी आणि राहुल गांधींच्या महाआघाडीचा धुव्वा। बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्ह स्पष्ट। एनडीएला 205 तर महाआघाडीला केवळ 31 जागा मिळण्याची शक्यता। बिहारी जनतेची एनडीएला पहिली पसंती। बिहार निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या प्रचाराचा देखील एनडीएला फायदा। तर मुख्यमंत्री फडणवीसांचा बिहारमधील 61 मतदारसंघांवर प्रभाव। 61 पैकी 49 मतदारसंघांमध्ये एनडीएचे उमेदवार आघाडीवर। बिहारनं जंगलराज नाकारलं, विकासराज स्वीकारलं। विकासाच्या भरवशावर बिहारमध्ये डबल इंजिन सरकारचा विजय। लाडक्या बहिणींचा विजयात मोठा वाटा। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। बिहारमध्ये एसआयआरनं खेळलेला खेळ आता पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि इतरत्र खेळणं शक्य होणार नाही। अखिलेश यादवांची ट्विट करत निकालावर प्रतिक्रिया। तर आमचा पक्ष भाजपच्या चुकीच्या योजनांना हाणून पाडेल। अखिलेश यादवांचा ट्विट करत भाजपवर निशाणा। बिहारच्या निकालानं धक्का बसण्याची गरज नाही। निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणं शक्य नव्हतं। बिहारच्या निकालावर संजय राऊतांचं ट्विट। पराभव झाला की विरोधक आरडाओरड करण्याचं काम करतात। आम्ही अभ्यास केल्यामुळे कुठेही विकास कामं कोलमडली नाहीत। महायुतीचं राज्य पालिकेमध्ये दिसणार। बिहार निकालावरून विनोद तावडेंची प्रतिक्रिया। पाटण्यामध्ये मोदी आणि नितीश कुमार यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह। भाजप कार्यालयाबाहेर जेडीयू कार्यकर्त्यांचा विजयोत्सव। ध्वज फडकावत जोरदार घोषणाबाजी। पाटण्यातील पक्ष कार्यालयाबाहेर जेडीयू कार्यकर्त्यांचा जल्लोष साजरा। फटाके फोडत मिठाई वाटत या ठिकाणी जल्लोष। पाटण्यामध्ये भाजप आणि जेडीयूच्या महिला कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला। तर महिलांकडून गाणी गात जल्लोष व्यक्त करण्यात आला। राघोपूर मतदारसंघात भाजपच्या सतीश कुमार यांची आघाडी, तर तेजस्वी यादवांची पिछाडी। काँग्रेस बरोबरच आरजेडी यांना यंदा हा मोठा धक्का। बिहार विधानसभेची पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या जेएसपीनं खातंही उघडलं नाही। बिहारमधील एकही जागेवर जनसुराज्य पक्षाचा उमेदवार विजयी झाला नाही। अलीनगर मतदारसंघात भाजपच्या मैथिली ठाकूर आघाडीवर, तर आरजेडीचे विनोद मित्रा अलीनगरमध्ये पिछाडीवर। छपरा विधानसभा मतदारसंघात आरजेडीचे उमेदवार खेसारीलाल यादव पिछाडीवर। भाजपच्या छोटी कुमारी छपरामधून ते आघाडीवर। बिहारी जनतेनं दिलेल्या निकालाचं मी स्वागत करतो, पण बिहारसाठी हा निकाल दुर्भाग्यपूर्ण आहे। पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादवांची प्रतिक्रिया। बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर मुंबईमध्ये सुद्धा भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। भाजपच्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष। बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर बोरिवलीमध्ये जल्लोष। आमदार संजय उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष व्यक्त। बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ठाण्यामध्ये भाजपकडून जल्लोष। भाजपकडून नागरिकांना लाडू वाटप। बिहारमध्ये विकासाचा विजय झाला। संजय केळकरांची प्रतिक्रिया। बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता सोलापुरात भाजपकडून जल्लोष, तर भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह भाजप समर्थकांचाही जल्लोष। बिहार निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। भारत माता चौकात फटाके फोडून जल्लोष व्यक्त।
एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये जल्लोष. भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत मिठाई वाटत जल्लोष केला. कार्यकर्त्यांचा ढोल ताशाच्या तालावर ठेका. बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुंबईच्या कांदिवलीमध्ये जल्लोष. भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष. बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून जल्लोष. क्रांती चौकात भाजपकडून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा. अतुल सावे, भागवत कराड जल्लोषात सहभागी. तर बिहारमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये भाजपचा जल्लोष. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी नागरिकांना लाडू वाटून जल्लोष साजरा केलाय. बिहारमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा भाजपकडून जल्लोष. पुणे शहर भाजप कार्यालयाबाहेर आनंद व्यक्त. नाशिकमध्ये भाजपकडून विजय जल्लोष. बिहार निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष. बिहार निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर परभणीमध्ये भाजपकडून जल्लोष. मंत्री मेघना बोर्डीकरांच्या उपस्थितीत जोरदार जल्लोष. फटाके फोडून भाजपकडून जल्लोष साजरा. नारायण राणेंकडून पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमारांचं अभिनंदन. बिहारचा निकाल पाहता विरोधकांनी आपलं दुकान बंद करावं. राणेंचा विरोधकांवर निशाणा. तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं सुद्धा दुकान बंद करावं. नारायण राणे यांचा निशाणा. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्या विकसित बिहारच्या संकल्पनेला जनतेचा सकारात्मक कौल. बिहारच्या इतिहासात एनडीएला बहुमत. बावनकुळेंकडून मोदी आणि नितीश कुमारांना शुभेच्छा. राहुल गांधी आता हतबल होत चाललेत. काँग्रेसच्या डुबत्या जहाजावर कुणी बसायला तयार नाहीये. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. बिहार निवडणुकीत काँग्रेस आणि आरजेडीनं चुका केल्या. तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून नाव घोषित करायला वेळ लावला. बिहार निवडणुकांच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवेंची काँग्रेस आणि आरजेडीवर टीका. पराभव झाल्यावर आमच्या मित्रपक्षाच्या नेत्यानं असं बोलणं घाईघाईचं आहे. पराभवाचे बाप 100 असताना असे अनेक मुद्दे पुढे येणार. अंबादास दानवेंच्या टीकेला हर्षवर्धन सपकाळांचं उत्तर. तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलं होतं हे दानवेंना माहिती नाहीये का? वडेट्टीवारांचा सवाल. तर महाराष्ट्रात जागा वाटपाचा तिढा कुणी सुरू ठेवला याला सर्वच जबाबदार. वडेट्टीवारांचं वक्तव्य. आम्ही पराभव स्वीकारलाय पण असे निकाल कसे येऊ शकतात? मोदी शहांच्या सभेला लोक जबरदस्तीने आणावी लागत होती. बिहार निकालावर काँग्रेस नेते वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. भाजप आश्चर्यकारकरित्या पुढे गेली आणि धक्कादायक निकाल समोर आला. रोहित पवारांचं बिहार निकालावर ट्विट. येणाऱ्या निकालानं मतदान मोजणीमध्ये घोळ होतो यावर शिक्कामोर्तब झालाय. रोहित पवारांचं खोचक ट्विट. एनडीए देश विकासाकडे आणि प्रगतीकडे घेऊन जात आहे. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांना जनतेनं कौल दिला. खासदार नरेश म्हस्केंची बिहार निकालावर प्रतिक्रिया. तर राहुल गांधींनी नागरिकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा म्हस्केंचा आरोप. जंगलराजच्या विरोधातली ही लढाई होती. आता संपूर्ण देशामध्ये पंतप्रधान मोदींचं नेतृत्व पुढे जाताना दिसतंय. काँग्रेसचं फेक नॅरेटिव्ह या ठिकाणी लोकांनी नाकारलं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या फेक नॅरेटिव्हवर बिहारच्या जनतेकडून मात. बिहारच्या निकालावरून उदय सामंतांकडून मोदी आणि नितीश कुमारांचं कौतुक. महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी जी जादू केली त्याच पद्धतीची जादू बिहारमध्ये चालली. 71% महिलांनी मतदान केलं. मंत्री गुलाबराव पाटलांची बिहार निकालावर प्रतिक्रिया. तर या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्रातील निवडणुकांवर सुद्धा होणार. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. बिहारच्या निकालानं काँग्रेससह मित्र पक्षांना चांगलीच चपराक. काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं आणि हा विजय लोकशाहीचा. बिहारच्या निकालावरून रवी राणांची काँग्रेसवर टीका. राहुल गांधींचा लवंगी बॉम्ब निघाला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची टीका. तर बिहारच्या जनतेनं मोदींचं सामूहिक नेतृत्व स्वीकारलं. मोहोळांची बिहारच्या निकालावर प्रतिक्रिया. बिहारच्या जनतेनं जंगलराज आणि गुंडगिरी नाकारली. भाजप खासदार अनिल बोंडेंची विरोधकांवर टीका. आता विरोधक ईव्हीएमवर दोष देतील. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपकडे मोठा कल. बोंडेंकडून विश्वास व्यक्त.
बिहारमधील जनतेनं नरेंद्र मोदींचं नेतृत्व स्वीकारलं. मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर जनतेनं विश्वास कायम ठेवला. बिहारच्या निकालावर आमदार मंगेश कुडाळकर यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर जनतेनं विश्वास दाखवला. भाजपच्या प्रेम शुक्ला यांची बिहार निकालावर प्रतिक्रिया. मोदी नितीश कुमार यांची विकासाची जोडी तर दुसरीकडे राहुल तेजस्वी यांची बकवासची जोडी होती. प्रेम शुक्ला यांची बोचरी टीका. बिहारमध्ये नितीश कुमार आणि मोदींनी विकास करून दाखवला. आता बिहार थांबणार नाही. बिहारची विकासाकडे वाटचाल. बिहार निकालावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींचा फायदा नितीश कुमारांना झाला. राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात जसा महायुतीला अनपेक्षित निकाल होता तसाच बिहारमध्ये एनडीएला अनपेक्षित निकाल या ठिकाणी येईल. विजय चोरमारे यांचं वक्तव्य. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून